धावसंख्येने श्री गणेशा होत असताना फलंदाजी करणारा संघ म्हणजेच चॅम्पियन संघ. चॅम्पियन्स या संघाला अजूनपर्यंत सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 2. सुरेख फटका नक्कीच एक्क्या दुक्क्याने प्रतीक सर नक्कीच खेळत असताना जर विचार केला तर प्रतीक यांनी या स्पर्धेमध्ये सुरेख गोलंदाजी केली, सुरेख फलंदाजी केली, पण संघाला आतापर्यंत कुठलाही विजय संपादित करून देता आला नाही. गडी बाद, डीजे कमबॅक. थँक्यू. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी किरण. पहिला चेंडूला सन्मान दिलाय, कार्पेट पद्धतीने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 4. प्रतीक सज्ज फलंदाजी मार्फत. 4 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचे 2 चेंडू. सुरेख फटका, झेलची संधी पण अयशस्वी होत असताना, कारण की प्रत्येकाचा विचार केला तर एक मोठा फलंदाज नक्कीच पाहायला भेटतोय या स्पर्धेमध्ये. 5 चेंडू आणि 5 धावसंख्या आतापर्यंत. कार्पेट पद्धतीने टोळ्या चेंडू 1 धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नसावा. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 6 चेंडू 6 धावसंख्या. युग यू आय डीजे. नवीन फळ गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय संतोष. संतोषाचा पहिला चेंडू, स्लो टाकलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, झेलची संधी अयशस्वी होत असताना संघाचे कर्णधार नक्कीच संतोष पाहत होते. अयशस्वी होत असताना टाकलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, झेलची संधी. धावसंख्या 7. दुसरा चेंडू संतोषांचा, मारा करील प्रतीक. 2 चेंडू 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली. टोटल धावसंख्या 8. 8 चेंडू 8 धावसंख्या. नो बॉलचा इशारा आणि गडी बाद. 8 धावसंख्या. नो बॉलचा इशारा आणि 8 धावसंख्या. थँक्यू. पंच रनआउट. चेंडू काउंट 3. रन काउंट, बॉल पण आणि रन पण. डॉट चेंडू नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. नक्कीच विकेट गेल्यानंतर कुठेतरी या स्पर्धेमध्ये शांतता येते आतापर्यंत पाहायला भेटते. शेवटचा चेंडू नक्कीच असावा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय, नवीन फलंदाज सज्ज झालाय. फलंदाजी मार्फत सुरेख फटका. तोपर्यंत 1 धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावी लागते ती 11. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्फत सज्ज झाले. सारिका मॅडम यांनी या आधीच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सारिका मॅडम गोलंदाजीसाठी सज्ज झाले, तर फलंदाजी मार्फत सज्ज झाले ते. उल्हास सर. सुरेख फटका, 1 धाव पूर्ण, एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटले. उल्हास यांच्या फलंदाजी मार्फत एक्क्या दुक्क्याने नक्कीच भर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रनआउटची संधी काय होते बघितले जाईल आणि गडी बाद. डीजे कमबॅक. थँक्यू. नवीन फलंदाज प्रशांत सज्ज झाले आहेत. एक लाजवाब फलंदाजी नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटते प्रशांत यांच्या माध्यमातून. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच सन्मान दिला आहे, कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर हा सामना खूप महत्त्वाचा असेल.
सुरेख फटका लाजवाब क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पण चेंडू जाते आउट ऑफ द पार चौकार 4 धावसंख्या. थँक्यू. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते ते फलंदाजाकडनं. आतापर्यंत जो विचार केला तर सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते. गाडी बाद बॅक टू बॅक 2 विकेट. सुरेख गोलंदाजी डीजे. नवीन फलंदाज सचिन फलंदाजी मार्फत सज्ज. कशा प्रकारे फेस करतात बघितले जाईल. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 19. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. वाईट +1 आला होता. एक शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 19. प्रशांत फलंदाजी मार्फत सज्ज. काय करतात बघितले जाईल. प्रशांत सन्मान दिला. एक धाव पूर्ण. नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. शेवटचं स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले आहेत. श्याम 20. 18 बॉल 20. लास्ट 6 बॉल. स्ट्राइक ऑन प्रशांत. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न प्रशांतचा पण रोखून ठेवले ते गोलंदाज श्याम याने. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटे. आतापर्यंत विचार केला तर सुरेख गोलंदाजी श्याम उर्फ नंदू. सुरेख फटका. तोपर्यंत एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात एक्क्या दुक्क्याने भर. धावसंख्या डबल टू 22. 22 धावसंख्या. वाईट बॉलचा इशारा पंचांचा पण नक्कीच कुठेतरी अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटे पंचांच्या. नक्कीच पूर्णपणे कसरत करत असताना आजच्या दिवसामध्ये. कार्पेट पद्धतीने टोलेला चेंडू. चेंडू जातोय दंदन करीत सीमा रेषेलगत चौकार. 4 धावा. थँक्यू. सुरेख फटकेबाजी नक्कीच प्रशांतच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटते. सुरेख फटका आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. जर क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर आतापर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडनं. कैलासच्या माध्यमातून जर विचार केला तर आतापर्यंत कुठलाही चेंडू त्याने सोडलेला नाही. सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना कैलास लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण पूर्णपणे हुलकावणी देण्याचा प्रयत्न. लाजवाब हुलकावणी नक्कीच पाहायला भेटते. कारण की जर विचार केला तर सुरेख फटका. चेंडू जाते आउट ऑफ द पार. षटकार. 6 धावसंख्या. थँक्यू. हम भी किसी से कम नहीं. सुरेख फलंदाजी सचिन करत असताना जर विचार केला तर सुरेख फलंदाजी सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणजेच क्रिकेटचे देवता. 35 विजयासाठी गरज असेल ती 36 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 36 धावसंख्या. तोपर्यंत कुठे जाऊ नका. पाहत राहा नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स आयोजित अंडरम क्रिकेट स्पर्धा. यू गए यू आए. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना टायगर बना वॉरियर.
हॅलो. चला 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असेल. जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर एक चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. कारण की जर विचार केला तर दोन्ही संघ कुठेतरी पराजयाच्या छायेखाली नक्कीच पाहायला भेटले होते दोन्ही सामन्यांमध्ये. आता हा सामना नक्कीच कुठला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. जर विचार केला तर आजच्या दिवसांमध्ये एक टायगर संघ 2 सामना विजयी झालेला आहे. त्याचप्रमाणे वॉरियर्स हा संघही 2दा सामना विजयी झाले. म्हणजेच हा संघ कुठला संघ या स्पर्धेत वर्चस्व गाजवतो बघितले जाईल. रंगला जाणारा सामना चॅम्पियन्स बना चॅलेंजर्स. विजयासाठी गरज 36 धावसंख्येची. फुटबॉलच्या पद्धतीने नक्कीच खेळला गेलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावसंख्येने नक्कीच श्री गणेशा होत असताना नक्कीच मुकेश सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अक्षर डेव्हलपर्स चे मुकेश सर इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच सरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच डीजे वाजला जाईल त्यांच्यासाठी या स्पर्धेत. नक्कीच सर उपस्थित झाल्याबद्दल सरांचे हार्दिक स्वागत. सुरेख झेल. थँक्यू. नक्कीच जसे सर आले तसे इथं विकेटची संधी साधली गेली गोलंदाजाने आणि नक्कीच इथे संधी साधत असताना नक्कीच सरांचे हार्दिक हार्दिक या स्पर्धेत स्वागत. नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्सच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये अक्षर डेव्हलपर्सचे सर्व येथे उपस्थित झालेले आहेत. सरांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. थँक्यू सर. सुरेख फटका नक्कीच सारिका मॅडमच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. जर आतापर्यंतचा विचार केला तर सुरेख 5 चेंडू आणि 5 धावसंख्या आतापर्यंत संघाच्या खात्यात. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्फत गोलंदाज दीपक सज्ज. कार्पेट पद्धतीने टोलेला चेंडू किशन याने. तोपर्यंत 1 धावसंख्या. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 18 चेंडू आणि 30 धाव 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. प्रतीक एक सुरेख गोलंदाजी नक्कीच प्रतीक यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. फलंदाजी सुरेख केली गेली. उल्हास फलंदाजी करत असताना दिसले होते. सुरेख क्षेत्ररक्षण उल्हास यांच्या माध्यमातून फलंदाजी सुरेख केली गेली होती उल्हास यांनी. दुसरा चेंडू सुरेख चेंडू गडी बाद. डीजे कमबॅक. थँक्यू. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन फलंदाजीसाठी सज्ज झालेत. गणेश पंचांचा इशारा. नो बॉल. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 7. 2 चेंडू आणि 7 धावसंख्या. फलंदाजी मार्फत गणेश सज्ज. नॉन स्ट्राईकला आहे ते. सारिका मॅडम आणि दोन्ही खेळाडू कुठेतरी धावत असताना
नक्कीच फलंदाजी मार्फत मॅडम सारिका मॅडम सज्ज झाले. कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितले जाईल. कारण की आतापर्यंतचा विचार केला तर गोलंदाजी सुरेख करताना दिसल्या होत्या सारिका मॅडम या स्पर्धेमध्ये. सुरेख फटका, तोपर्यंत एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागते ती 9. 4 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते उल्हास यांच्या माध्यमातून. लेफ्ट हँड बॅट्समॅन गडी बाद, डीजे कमबॅक. थँक यू. उल्हास यांचा शेवटचा चेंडू मारा करील. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालेत. रणजित काय करता बघितले जाईल. उल्हास यांच्या शेवटचा चेंडूला रणजित आणि प्लेस केलेला हा चेंडू नक्कीच कुठलीही धावसंख्या नसेल. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. विजयासाठी आता गरज असेल 6 चेंडू आणि 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 27 धावसंख्या. कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितले जाईल. फलंदाजी मार्फत सज्ज असताना हे दोन्ही फलंदाज, कारण की विचार केला तर 27 धावसंख्या काढायच्या असतील तर प्रति षटकामागे षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करणं गरजेचं असेल. आणि पहिल्याच चेंडूला नक्कीच टोलाला गेलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावर येऊन पोहोचले. समीकरण चेंज. 11 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. डॉट चेंडू. सचिन यांचा चेंडू सुरेख टाकला गेला होता. रणजित यांना चेंडू काही कळू शकला नाही. चेंडू झाला निर्धाव. चेंडू झाला डॉट. नक्कीच टोलवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नसावा. तोपर्यंत एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 11. नक्कीच चॅलेंजर या संघाला जर विजय संपादित करायचा असेल तर नक्कीच मोठे फटकेबाजी करणं गरजेचे असेल. कारण की जर अपोजिट संघाचा विचार केला तर चॅम्पियन संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना आणि प्रशांत यांचा विचार केला तर सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना या स्पर्धेमध्ये 8 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. सचिन सज्ज. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सचिन. फलंदाजी मार्फत रणजित. डॉट चेंडू सुरेख. गोलंदाजी रणजित यांच्या माध्यमातून आतापर्यंत जो विचार केला तो रोखून ठेवले फलंदाज रणजित यांना सचिन या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा. नो बॉल. अतिरिक्त धावसंख्या No+1. अशा प्रकारे 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात. धावसंख्या 14. विजयासाठी गरज 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. फिरकावलेला चेंडू. झेलची संधी अयशस्वी. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फळकावं लागली ती 15. आता समीकरण चेंज. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 21 धावसंख्या. म्हणजे जर विचार केला तर 3 मोठे षटकार आणि 1 चौकार लगावणं कंपल्सरी असेल. पण गोलंदाजाचा विचार केला तर प्रशांत सारखा गोलंदाज हे करून देणार नाही. कारण की एक लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 21 धावसंख्येची. 6 चेंडू 21 धावसंख्या. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झाले आहेत सारिका मॅडम. सुरेख फटका. नक्कीच सारिका मॅडम यांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण. आणि गडी बाद. धावसंख्या 16. सुरेख फटका नक्कीच लगावला गेलाय. एका दुक्क्याने काहीच होऊ शकत नाही. कारण की आता पूर्णपणे पाड जड झाले ते गोलंदाजी करणारा संघ. 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक.
सुरेख सुरेख चेंडू प्रशांत यांचा. 2 चेंडू आणि 19 कुठेतरी अयशस्वी होत असताना फलंदाज शेवटचा चेंडू मार्गस्थ आणि पूर्णपणे पाडच जड होत असताना दिसते ते गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच चॅम्पियन संघ. संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे